महाराष्ट्रात धर्म स्वातंत्र्य विधेयक धर्माला आता कठोर शिक्षा 7 वर्ष तुरुंगवास। महाराष्ट्रात एक ऐतिहासिक पाऊल उचललं जात आहे। बळजबरीने आमिष दाखवून किंवा फसवणुकीने होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला आता कायद्याचा जबरदस्त आळा बसणार आहे। शुक्रवार दिनांक 13 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र विधानसभेत महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक सादर करण्यात आले। हे विधेयक मंजूर झाले तर दोषीला तब्बल 7 वर्षाचा कारावास आणि 7 लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो। आज आपण या विधेयकाची संपूर्ण माहिती घेणार आहोत। हे विधेयक नक्की काय आहे, त्यात काय तरतुदी आहेत आणि हे विधेयक राज्यात काय बदल घडवून आणू शकतो हे सविस्तर समजून घेऊया। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये बळजबरीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर करण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। लव जिहाद आणि गरिबाचा गैरफायदा घेऊन धर्म बदलण्याच्या प्रकरणांनी अनेकदा जनमानसात चिंता निर्माण केली आहे। राज्यात याआधी असा कोणताही ठोस कायदा नव्हता जो या प्रकाराच्या बेकायदेशीर धर्मांतराला थेट रोखू शकेल। त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांकडून वारंवार कठोर कायद्याची मागणी होत होती। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक उच्चस्तरीय समिती नेमली, ज्यात पोलीस महासंचालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता। या समितीने इतर राज्यांचे धर्मांतराविरोधी कायदे अभ्यासले आणि त्यांच्या शिफारशीनुसार हे विधेयक तयार करण्यात आले। गेल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आणि शुक्रवारी ते विधानसभेत सादर करण्यात आले। आता जाणून घेऊया या विधेयकातील महत्त्वाच्या तरतुदी। या विधेयकाअंतर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तीला 7 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो। त्याचबरोबर 1 लाख ते 7 लाखापर्यंतचा रुपयामध्ये दंड करण्याची तरतूद आहे। बळजबरीने किंवा फसवणुकीने केलेले धर्मांतर हे दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा असेल, म्हणजेच पोलीस थेट अटक करू शकतात आणि जामीन सहजासहजी मिळणार नाही। हे विधेयक एका महत्त्वाच्या तत्वावर आधारलेले आहे। धर्मांतर सतकीने किंवा अनुचित मार्गाने केलेले नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्ती आणि धर्मांतर आयोजित करणाऱ्या संस्थेवर असेल। हा सिद्ध करण्याचा भार सरकारवर नसेल। केवळ व्यक्तीच नाही तर धर्मांतर घडवून आणणाऱ्या संस्थांवरही कारवाई होऊ शकते। त्यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो। या विधेयकाबद्दल राजकीय नेत्यांनी काय सांगितले ते जाणून घेऊया। गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे विधेयक विधानसभेत सादर केले। पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की या विधेयकांमुळे लव जिहादाची प्रकरणे रोखण्यात मदत होईल। फसवणूक, बळजबरी आणि दिशाभूल करून होणाऱ्या धर्मांतराला यामुळे पायबंद बसेल। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या विधेयकाचे स्वागत केले। ते म्हणाले, हे विधेयक कोणत्याही एका धर्मासाठी नाही। जर एखाद्या हिंदू व्यक्तीने देखील कायद्याचे उल्लंघन केले तर त्यालाही शिक्षा होते। ते पुढे म्हणाले की फर्स्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही प्रकरणे वेगाने निकाली काढण्याची गरज आहे, कारण आज अनेक केसेस प्रलब्ध आहेत। मुनगंटीवार यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला। दोन्ही बाजूंना आरक्षणाचा फायदा घेता येत नाही आणि जबरदस्ती सिद्ध झाल्यास पीडिताचे पुनर्वसन व्हावे असे त्यांनी स्पष्ट केले। हे विधेयक मंजूर झाले तर महाराष्ट्र देखील 10वे राज्य ठरेल जेथे बळजबरीच्या धर्मांविरुद्ध कठोर कायदा अस्तित्वात येईल। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड यासारख्या राज्यांनी यापूर्वीच अशा प्रकारचे कायदे केलेले आहेत। विशेष म्हणजे तमिळनाडू, जेथे भाजप सरकार नाही, तिथेही असाच कायदा अस्तित्वात आहे असे मुनगंटीवार यांना नमूद केले आहे। राज्य सरकारने हे विधेयक तयार करताना इतर राज्याच्या कायद्याचा बारकाईने अभ्यास केला, त्यांच्यापेक्षा अधिक प्रभावी असा मसुदा तयार केल्याचे सांगण्यात आले आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे विधेयक पुढे काय होणार? विधेयक विधानसभेमध्ये सादर झाले आहे। आता ते चर्चेसाठी आणि नंतर मतदानासाठी ठेवले जाईल। विरोधी पक्ष या विधेयकाला साथ देतील अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे। विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यपालाच्या स्वाक्षरीने ते कायद्याचे रूप येईल। त्यानंतर राज्यात बेकायदेशीर धर्मांतराविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांना ठोस कायदेशीर आधार मिळेल। तर मित्रांनो, हे आहे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक। बळजबरी, फसवणूक, आमिषाने होणाऱ्या धर्मांतराला कठोर कायदेशीर चाप लावण्यासाठी आणले जात आहे। या विधेयकाबद्दल तुमचे मत काय आहे? हे विधेयक योग्य आहे असे तुम्हाला वाटते का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। जर ही बातमी तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय।